नमस्कार. तर मी स्नेहा लाईफ अँड माइंडसेट कोच. तर आज एक माझ्या आयुष्यातला अनुभव म्हणा किंवा एक छान पद्धतीने म्हणजे हा विषय बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात तर होताच, पण म्हटलं कुठेतरी कनेक्ट झाल्याशिवाय किंवा स्वतःला काहीतरी अनुभव असल्याशिवाय ते सांगण्यामध्ये मजा नाही. सो मला असं वाटतं की कुठेतरी लाईफमध्ये म्हणजे आपण सगळेच जण काम करतो, काम करायला आवडतं, प्रोफेशनल लाईफमध्ये बिझी असतो किंवा मग ज्यांचे बिझनेस आहेत, व्हॉट एव्हर तुम्ही जे काही काम करता, कुठलंही काम छोटं मोठं नसतं, जे काही काम करता ते छान पद्धतीने करत आहात. पण कुठेतरी मला असं पर्सनली वाटलं होतं, अनुभवलं, त्यातून मी माझं स्वतःचं मत तुम्हाला सांगते की त्या सगळ्यामधून कधीतरी थोडासा ब्रेक घेणं, ती छोटीशी सुट्टी काढणं स्वतःसाठी खूप महत्त्वाचं असतं. का? लहानपणापासून बघत आलोय की शाळेला सुद्धा उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, मध्ये आधी एवढ्या साऱ्या सणाच्या सुट्ट्या वगैरे असायच्या. पण जसं जसं शाळा संपते, कॉलेज, हळूहळू नंतर कॉलेजला आल्यानंतर सुद्धा ह्या बाकीच्या सुट्ट्या मिळत नसतात आणि नंतर जॉबला लागल्यानंतर किंवा मग बिझनेस व्हॉटएव्हर जे काही तिथं तर मग ह्या सगळ्या सुट्ट्या तर कमीच होऊन जातात. ओके, पण नंतर हळूहळू कुठेतरी आपल्याला असं जाणवू लागतं की बाबा रोजचं आयुष्य तेच चालू आहे, जे काही काम करतो आपण तेच चालू, काही नवीन नाहीच आहे आयुष्यात. सो मला असं वाटतं की प्रत्येकानं एक छोटासा ब्रेक घेणं खूप महत्त्वाचं आहे. ते 6 महिन्यातून एकदा असेल, 1 वर्षातून एकदा असेल, ज्यांना जेवढं जमतं तेवढं. कोणाला 3-4 महिन्यातून एखादा छोटासा ब्रेक घेणं खूप महत्त्वाचं वाटत असेल, मग ते तुम्ही छान ट्रिपला जाऊ शकता. किंवा मला असं पर्सनली वाटतं की ट्रिप पण एखादी अशी असावी जिथे खूप मी नेचरशी कनेक्टेड असणार आहे. मग ती ट्रिप असणार आहे खूप छान, जिथे झाडी असणार आहे, जिथे छान समुद्रकिनारा असणार आहे किंवा म्हणजे नेचरशी कनेक्टेड, राईट? तुम्हाला समजलं असेल. सो मग तिथे गेल्याने काय होतं, तिथे आपण एकतर आपल्या पूर्ण कामामधून फ्रीडम घेऊन निघालेला असतो. तिथे आपण ती सुट्टी म्हणजे कोणासाठी असते नेमकी? ती सुट्टी म्हणजे आपल्या स्वतःसाठी असते. ओके, छान रिलॅक्स, एकदम रिलॅक्स होऊन बसणं, जे काही आहे ते अनुभवणं, घरापासून लांब, थोडंसं सगळ्यापासून लांब राहणं आणि नेचरशी कनेक्टेड राहणं म्हणजे काय? एकतर म्हणजे मला शब्द मोठे मोठे असले तरी ठीक आहे, पण त्याचे अर्थ खूप छान आहेत. म्हणजे जेव्हा आपण निसर्गाच्या जवळ जातो, त्याच्या सानिध्यात राहतो, तो पक्ष्यांचा किलबिलाट, ते पाण्याचा आवाज सगळ्या, नंतर ती शांतता, ते वारं सुद्धा कधी कधी ऐकू येत असतं, ते सगळं अनुभवणं आणि ती शांतता अनुभवणं, हे सगळं अनुभवणं म्हणजेच आपण एकतर स्वतःला छान वेळ दिला, हे अनुभवण्याची संधी दिली, ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर ट्रिप तर आपण करतोच, पण ट्रिप करण्यामध्ये आता माझ्या आधीच्या आणि आताच्या मध्ये फार फरक आहे. आता प्रत्येक गोष्टीत अवेअरनेस एक आला आहे. त्यानंतर कुठून काय शिकायला भेटतं, कारण मला आता एवढं कळलंय की आयुष्यात जे काही होत असतं, जिथे कुठे आपण जात असतो, जे कुठले लोक आपल्याला भेटत असतात, त्यातून काहीतरी एक देवाला, ज्या कोणाला मागतो, आपला हायर सेल्फ असेल, युनिवर्स असेल, त्याला काहीतरी आपल्याला सांगायचं असतं, काहीतरी धडा शिकवायचा असतो, काहीतरी एक बाबा त्याने ठरवलेलं असतं की अच्छा ह्या माणसांद्वारे किंवा ह्या सिच्युएशनद्वारे किंवा ह्या ठिकाणातून ह्याला हे कळलं पाहिजे. मग ते सगळं तर सेट असतं, पण आपण ते कॅच करतो का, ते घेतो का, ते तिथल्या तिथं अवेअर राहून, जागृत राहून आपण ते आपल्या मनाला सांगतो का की बाबा ही फक्त सिच्युएशन आहे, ट्रिप आहे, ठीक आहे, कोणीतरी भेटलं होतं असं म्हणून सोडून देतो. ओके, तर इथपर्यंत गोष्टी मॅटर करतात. सो मला एवढं छान वाटतं की आपण एखादा ब्रेक घेऊन जेव्हा कुठेतरी फिरायला जातो किंवा छान नेचरशी कनेक्ट होतो, तेव्हा हे सगळं अनुभवता का तुम्ही? की फक्त म्हणजे ठीक आहे, आपण फोटोज व्हिडिओज तर काढणं आपल्या सगळ्यांचा छंदच आहे, पण त्याला एक लिमिट ठेवा. ठीक आहे, कुठे जरी गेलो तरी ठीक आहे, स्टार्टिंगची 15 ते 20 मिनिटं मी फक्त फोटोज व्हिडिओज काढेन बाबा, पण त्यानंतर आपले सगळ्यांचे मोबाईल एका बॅगेमध्ये टाकून, आपण कुठेतरी ठेवून, आपण सगळेच जण निवांत जिथे आहोत त्या वर्तमान काळात राहून, जिथे आहोत त्या ठिकाणाचा पुरेपूर आनंद घेणं किंवा पुरेपूर ते जगणं, ते खूप महत्त्वाचं असतं. शांत बसणं, स्वतःला काही प्रश्न विचारणं, स्वतःला बोलणं की बाबा कसं वाटतं इथं आल्यानंतर, काय फील होतंय किंवा अजून काय हवंय,
बऱ्याचशा गोष्टी आपण स्वतःशी जे बोलायचं विसरून जातो ते बोलू शकतो, किंवा अजून बरेचसे नवीन नवीन अनुभव प्रत्येकाचे वेगळे असतात. आपण प्रत्येकजण वेगळे आहोत, प्रत्येकजण युनिक आहोत. सो प्रत्येकाचा अनुभव काहीतरी वेगळा असू शकतो. ओके, सो मला एवढं कळलंय की ब्रेक घेणं खूप महत्त्वाचं असेल. मग ते आपल्या काय म्हणतात, आपल्या कामानुसार आपल्याला जेवढं जमतं तेवढं, त्यानुसार आपण एक छोटासा तो ब्रेक तो स्वतःसाठी असेल, आपल्या जीवलगांसाठी असेल, आपल्या फॅमिलीसाठी असेल, आपल्या लेकरांबाळांसाठी असेल. कारण मला आता एवढं कळायला लागलंय की आपण आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये एवढे बिझी होऊन चाललो की खरंच जगणं म्हणजे काय, तो स्वतः, ते स्वतःचं जे काही आपले लोक आहेत, आपले काय म्हणतात, आपल्या स्वतःवरती प्रेम करणारे जे कोणी फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांना सुद्धा वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, कारण हेच जीवन आहे. ज्या प्रोफेशनल कामामधून, ज्या बिझनेसमधून आपण एवढं कमवतोय, एवढे पैसे घेऊन येतोय, ते सगळं का चाललंय, ही सगळी भानगड कशासाठी चालली आहे, हे सुद्धा कुठेतरी म्हणजे स्वतःला विचारणं, लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी थोडंसं प्लॅन करायला लागतात, थोडंसं तुम्ही अरेंज करायला लागतात सगळ्या गोष्टी, आणि सगळं होत असतं बरं का. जेव्हा आपण ठरवतो, जेव्हा आपल्या स्वतःवरती विश्वास असतो, तेव्हा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, आपण स्वतः खूप काही करू शकतो. आणि हे सगळं शहाणपण म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी शिकली आहे मी कोचिंगमधून, आणि आज एक लाईफ कोच बनली. आणि मला त्यामुळेच मला असं वाटलं की एक विषय तर माझ्या डोक्यात होताच, पण मला तो स्वतःच्या अनुभवांवरून शेअर करायचा होता. कारण मग ते रिअल असतं, ते प्युअर असतं, ते जे माझा व्हिडिओ ऐकतात त्यापर्यंत ते बरोबर पोहोचतं. ओके, होप सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, आणि नक्कीच स्वतःसाठी माझ्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला नेमकं काय घ्यायचं होतं, मला नेमकं काय द्यायचं होतं, नक्कीच तुम्हाला कळलं असेल. आणि येस, माझा हा व्हिडिओ 1.5 पट करून ऐका. सॉरी, पहिल्यांदा सांगायचं राहून गेलं, कारण व्हिडिओ थोडा लेंदी आहे, कारण खूप मनातून आणि खूप व्हिज्युअलाइज करून गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. ओके, थँक्यू.